नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेच्या निमित्ताने आपल्या करिअर मेकिंग गायडन्स तर्फे आता फक्त 2 शब्द प्रेरणादायी संदेश. सर्वात आव्हानात्मक अशा नीट परीक्षेच्या आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर नॅशनल लेवलच्या एक्झामला आज आपण सामोरे जाणार आहोत. तुमच्याकडे तुमचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न, तुमच्या कुटुंबाच्या सगळ्यांची जबाबदारी, त्याचबरोबर स्वप्न साध्य करण्याची व पूर्ण करण्याची तुमच्याकडे पूर्णतः क्षमता आहे. तुम्ही केलेले सर्व परिश्रम, अभ्यासाप्रती तुमचे संपूर्ण असणारे समर्पण व चिकाटी तुम्ही निश्चितच यामुळे यशस्वी होणार आहात. यात मूळ तीळ मात्र शंका असण्याचं कारण नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण केलेल्या तयारीवर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि परीक्षेवरती लक्ष केंद्रित करा. सर्वात महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन ऑन युअर एक्झाम. बाकीच्या सर्व गोष्टी जगातल्या जे काही आहेत त्याच्यामध्ये दुर्लक्ष करून टाका. काही डिस्ट्रॅक्शन्स किंवा जे काही तुम्हाला समोर प्रलोभन किंवा काही गोष्टी अदरदार गोष्टी असतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा, ही एक परीक्षा आपल्या यश आणि अपयशाची व्याख्या ठरवणारी जरी नसली तरीही या परीक्षेतील यश तुमच्या आयुष्यातील खूप मोठी स्वप्नपूर्ती करणारे ठरणार आहे. तुमच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्नशील राहा आणि ती पूर्ण होईपर्यंत तुम्ही ते मात्र थांबवू नका. शांत चित्ताने पेपर सोडवून यश खेचून आणा. तुम्हाला यशस्वी बघण्यासाठी आम्ही तुमचे सर्व पालक, हितचिंतक, गुरु आणि सर्व नातलग हे खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्हाला नीट यूजी 2026च्या परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण या सर्व गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक या दृष्टिकोनातून का मांडत आहे. आता कसल्याही प्रकारचे पेपर सोडवणं, मॉक टेस्ट राहणं, किंबहुना काही गोष्टी ज्या आपल्याला परिणाम शरीरावरती आणि मनावरती निगेटिव्ह होणार आहेत, अशा सर्व गोष्टीवरती तुम्ही दुर्लक्ष करायचं आहे. फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑन एक्झामिनेशन. मला असं 100% म्हणायचं नाही की प्रत्येकाला यश हे मिळेलच. कदाचित 22 लाख एवढे परीक्षेला बसणार आहेत आणि 1 लाख MBBS डॉक्टर होणार आहेत. परंतु सर्वांनी तेच व्हावं असं कुणी सांगितलेलं नाही. जे काही गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्याच्यावरती डिव्होटेड काम करायचंय आणि पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही जर त्याच्याकडे बघायला गेला तर यश 100% आपलंच आहे. याच्याबद्दल ते मात्र सुद्धा मला शंका वाटत नाही. परीक्षेसाठी अगदी 3 दिवस बाकी आहेत. इथून पुढे अगदी एखादा किंवा दुसरा पेपर तुम्ही मॉक टेस्ट सोडवा, नाहीतर परत सोडवायचा बंद करून टाका. कॉन्सन्ट्रेशन स्टडीवरती करा. वीक पॉइंट कोणते आहेत ते आपण काढून ठेवायला बघा. फॉर्म्युलांची बँक एकदा रिवाइज करायला बघा. एका बाजूला बघून शक्यतो होतंय का ते लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही फक्त परीक्षा देऊन या. आल्यानंतर 22 तारखेपासून ते संपूर्ण काउन्सिलिंगच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही जस्ट एलिजिबल जरी असाल किंबहुना हायर स्कोअर जरी असेल तरी सुद्धा आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला जे इच्छित साध्य आहे ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. संपूर्ण भारत देशामधील सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा ओपन स्टेज काउन्सिलिंग प्रोसेस मधून किंवा गव्हर्नमेंट मधील असणाऱ्या मेरिट कोट्यामधील असणाऱ्या फी स्ट्रक्चर पासून ते प्रत्यक्ष ऍडमिशन पर्यंत जाणाऱ्या प्रत्येक डॉक्युमेंटेशन पर्यंत आपली टीम तुम्हाला सपोर्ट करणार आहे. प्रत्येक टप्प्यावरती कुठल्याही गोष्ट मिस होणार नाही यासाठी मात्र 100% तुमचं मेहनत जे आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे हे साकार करण्यासाठी आणि यशस्वी बनण्यासाठी आपली टीम करिअर मेकिंग गायडन्सचा जो सर्व परिवार आहे तो तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे 100% तुम्ही काळजी करायचं काम नाही. परीक्षेच्या अगोदरपर्यंत सर्व पालक आणि विद्यार्थी माझ्याकडे ज्यावेळेस फोन करत होते त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की सध्या फक्त कॉन्सन्ट्रेशन तुम्ही अभ्यासावरती करा. परीक्षा देऊन आल्यानंतर तिथून संपूर्ण टोटल परीक्षा 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा, मेरिट कोटा, IQ कोटा, त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा आणि तुमच्या कॅटेगरी मधला असणारा सर्व हॉरिझॉन्टल आणि जे काही व्हर्टिकल ह्या सर्व कोट्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपलं यश निश्चित करण्यासाठी तुम्ही तुमच्या
जे काही टार्गेट आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि सकारात्मक राहा, एवढाच संदेश देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.